नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या कंबाईन मुख्य परीक्षेमध्ये भारतीय संविधान या विषयासंदर्भात एकूण 15 प्रश्न विचारलेले होते। कशा स्वरूपाचे प्रश्न होते, त्यांचं अपेक्षित उत्तर काय असेल याविषयी आपण थोडक्यात विश्लेषण अभ्यासणार आहोत। भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते अनुच्छेद भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रगट करते? ए अनुच्छेद 44, बी अनुच्छेद 30, सी अनुच्छेद 27 आणि डी अनुच्छेद 28। तर बघा, या प्रश्नाचं उत्तर जातं पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे हे आपल्याला संविधानामधून कुठून कुठून दिसून येतं, तर त्या संदर्भात तुम्हाला कोणकोणते मुद्दे लक्षात ठेवायचे? पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे आपल्या संविधानाचा सरनामा। सरनाम्यामध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश करण्यात आला। कलम 14, कलम 15, कलम 16, कलम 25, 26, 27, 28, 29, 30 आणि त्यासोबत 44 ही संविधानातील कलमे भारत राज्य एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे हे प्रकट करतात। ओके, तर या प्रश्नाचं उत्तर जातं पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघूया। जोड्या लावा संविधान सभेतील समित्या। बघा, मागील काही पेपरमध्ये या पॉइंट विषयी सातत्याने प्रश्न विचारला जातो। जर येणाऱ्या पेपरच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला तयारी करायची तर सर्व घटना समितीतील समित्या व त्याचे अध्यक्ष तुम्हाला पाठ असणं गरजेचंच आहे। अ समित्या आणि बी त्याचे अध्यक्ष। ए नागरिकत्वासंबंधी समिती, कारण याचे अध्यक्ष होते एस वरदाचारी। प्रेस गॅलरी समिती सेन अध्यक्ष होते। राष्ट्रीय ध्वजा संबंधीची समिती होती, तर आपण राष्ट्रध्वज समिती म्हणतो, तिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद। आणि मूलभूत अधिकार उपसमिती याचे अध्यक्ष होते जे बी कृपलानी। इथे एक मुद्दा लक्षात ठेवा, मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न विचारला तर मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल। तर मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते, तर मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते जे बी कृपलानी। या प्रश्नाचं उत्तर जाईल पर्याय क्रमांक 1। नेक्स्ट, केंद्र सरकार राज्य सरकारांना राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार निर्देश देऊ शकते? तर दादांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। कलम 256 नुसार केंद्र सरकार राज्य सरकारला निर्देश देऊ शकते। या पूर्ण पेपरचा विचार केला तर संविधानाचा भाग 11वा केंद्र राज्य संबंध याविषयी आयोगाने 2 प्रश्न विचारलेले दिसतात। खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही? अनुच्छेद 167 मुख्यमंत्र्याची कर्तव्य हे विधान बरोबर आहे। अनुच्छेद 163
मुख्यमंत्र्याचा शपथविधी, दादानो हे विधान चूक आहे. भारतीय संविधानाच्या 164 कलमामध्ये मंत्र्यांच्या शपथाविषयीच्या तरतुदी आहेत. अनुच्छेद 164 राज्यमंत्र्याशी संबंधित तरतुदी आणि अनुच्छेद 166 राज्य सरकारच्या कारवाया. दादानो 1, 2 आणि 4 ही विधानं, 1, 3 आणि 4 ही विधानं बरोबर आहेत. तर पर्याय क्रमांक 2 हे विधान चूक आहे. आपल्याला कोणती योग्यरित्या जोडी जुळत नाही हा प्रश्न विचारलेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर जाईल पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, खालील विधाने वाचा आणि चुकीचे विधान ओळखा. बघा, चुकीचे विधान ओळखायला सांगितलेलं आहे. विधान 1, संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते. अनुच्छेद 245 हे विधान बरोबर आहे. केंद्र राज्य संबंध भाग 11. 2 नंबर पर्याय बघा, संसदेला काही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार आहे. अनुच्छेद 247 हेही विधान बरोबर आहे. संसद अतिरिक्त न्यायालय स्थापन करू शकते. कायद्याचे अविशिष्ट अधिकार अनुच्छेद 248 याला आपण विशेषाधिकार असंही म्हणू शकतो, ज्याची तरतूद संविधानाच्या 248 कलमामध्ये देण्यात आलेली आहे. हेही विधान बरोबर आहे. संसदेला कर लावण्याचा अधिकार आहे अनुच्छेद 246. दादानो हे विधान चुकीचं आहे. संविधानाच्या 246 कलमामध्ये तरतूद देण्यात आलेली आहे की केंद्र सूचीवर कोण कायदा करू शकतं, राज्य सूचीवर कोण कायदा करू शकतं व समवर्ती सूचीवर कोण कायदा करू शकतं. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जाईल पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे? बघा, संविधानाचा भाग 4 मार्गदर्शक तत्वे या पॉइंट प्रश्न आहे. संविधानाच्या 4थ्या भागामध्ये जी मार्गदर्शक तत्व देण्यात आलेली आहेत ना, यांचं वर्गीकरण आपल्याला माहित असणं गरजेचं. त्यामधील गांधीवादी तत्व कोणती, समाजवादी तत्व कोणती आणि उदारमतवादी तत्व कोणती? कारण आयोगाने या पॉइंटवर वारंवार प्रश्न विचारलेला आहे. यामधली गांधीवादी तत्व कोणती आढळतात आपल्याला? अनुच्छेद 43, अनुच्छेद 47, अनुच्छेद 48 ही गांधीवादी तत्व आहेत. तर अनुच्छेद 39A जे 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये संविधानामध्ये घेण्यात आलं, हे समाजवादी तत्व आहे, समाजवादी. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जाईल A, B आणि C, पर्याय क्रमांक 1. पुढे मी वर्गीकरणही दिलेलं आहे. एवढा तक्ता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकाला पाठ पाहिजे. गांधीवादी तत्व कोणकोणती आहेत? 40, 43, 43B, 46, 47, 48. समाजवादी तत्व 38, 39, 39A, 41, 42, 43, 43A आणि 47. आणि उदारमतवादी तत्व कोणती आहेत? तर 44, 45, 48, 48, 49, 50 आणि 51. हा तक्ता 100% लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा तुम्हाला फायद्याचा ठरेल. नेक्स्ट, ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते.
संविधान सभेने हा उद्दिष्टाचा ठराव कधी संमत केला? ज्यानं हा प्रश्न शेवटपर्यंत वाचला त्याचा 100% बरोबर आलेला आहे, आणि ज्या मुलाने हा प्रश्न अर्धाच वाचला आणि उत्तराकडे गेले त्यांचा हा प्रश्न चुकलेला आहे. एकदम सोपा प्रश्न होता. गेल्या वर्षी राज्यसेवा पूर्वलाही अशाच प्रकारचा प्रश्न विचारलेला होता. प्रश्न काय? संविधान सभेने उद्दिष्टाचा ठराव कधी संमत केला? तर पोरांनो 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने उद्दिष्टाचा ठराव संमत केला. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांनी घटना समितीमध्ये उद्दिष्टाचा ठराव मांडला होता. तर 22 जानेवारी 1947 रोजी दुसऱ्या अधिवेशनामध्ये घटना समितीने उद्दिष्टाचा ठराव संमत केला. या प्रश्नाचं उत्तर जाईल पर्याय क्रमांक 4, 22 जानेवारी 1947. मूलभूत कर्तव्याबाबत योग्य कथने ओळखा. बघा, संविधानाचा भाग 4A संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. 1976 मध्ये काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्याबाबत शिफारस करण्यासाठी स्वर्णसिंह समितीची स्थापना केली. दादानो हे विधान बरोबर आहे. स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार 42वी घटना दुरुस्ती 1976 यानुसार भारतीय संविधानामध्ये एक भाग घेण्यात आला, भाग 4A. त्याचं नाव आहे मूलभूत कर्तव्य. त्या भागामध्ये कलम 51A हे कलम टाकण्यात आलं आणि 51A मध्ये सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. पुढे भारतीय संविधानामध्ये 86वी घटना दुरुस्ती झाली 2002 मध्ये, आणि या 86व्या घटना दुरुस्तीनुसार 11वे मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानामध्ये घेण्यात आले. पहिलं विधान बरोबर आहे. दुसऱ्या विधानाकडे जाऊ. वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना किंवा बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य 88व्या घटना दुरुस्ती कायदा 2002 द्वारे जोडण्यात आले. दादानो हे चुकीचं आहे. 11वे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीनुसार जोडण्यात आले? तर 11वे मूलभूत कर्तव्य 86व्या घटना दुरुस्तीनुसार जोडण्यात आलेले आहे. त्यामुळं इथं योग्य कथन ओळखायला सांगितले. ए नंबरचा पर्याय बरोबर आहे. उत्तरे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? बघा, मूलभूत हक्कासंदर्भात प्रश्न विचारलेला आहे. शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 23 ते 24 बरोबर आहे. 23 ते 24 शोषणाविरुद्धचा अधिकार. संविधानिक उपायांचा अधिकार 32 ते 35 हेही विधान बरोबर आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद 19 ते 22 नाही दादांनो, 19 ते 22 स्वातंत्र्याचा अधिकार आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार किती कलमापासून किती कलमापर्यंत दिलेला आहे? तर कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं, ही जोडी जुळत नाही. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार कलम 29 ते 30 हे विधान बरोबर आहे. आपल्याला कोणती जोडी बरोबर जुळत नाही? तर पर्याय क्रमांक 3 ची जोडी बरोबर जुळत नाही. कारण की धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार 19 ते 22 मध्ये नाही. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार आहे कलम 19 ते 22 मध्ये. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 29 मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचे संरक्षण करण्यात आले आहे?
दादानो, बऱ्याच मुलांनी तो गोंधळ केलेला असेल. कलम 29 टायटल पक्क लक्ष ठेवायचं, अल्पसंख्याकांच्या हितसंवर्धनासंदर्भात. त्यामुळं इथलं फक्त पहिलं स्टेटमेंट बरोबर, हे चुकीचं, हे चुकीचं, हे चुकीचं. त्यामुळं प्रश्नाचं उत्तर जातं पर्याय क्रमांक 2. कलम 29 कुणा संदर्भात आहे, तर अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाच्या संरक्षणासंदर्भात कलम 29 आहे. 29 कलमामध्ये ना महिला, ना अनुसूचित जाती, ना अनुसूचित जमातीचा तुम्हाला उल्लेख आढळतो. ओके, कुणाचाही उल्लेख नाही, फक्त अल्पसंख्याका संदर्भात आहे कलम 29. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. राज्यपालांना विधिविषयक अधिकार आहेत, म्हणजे खाली जे पर्याय दिलेले आहेत ना, त्यामधील कोणते अधिकार राज्यपालाचे कायदेविषयक अधिकार आहेत हे विचारले. तर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन, राज्य विधिमंडळामध्ये भाषण देणे, दादन हे विधान बरोबर आहे. संविधानाच्या 175 कलमानुसार राज्यपाल राज्य विधिमंडळामध्ये अभिभाषण करू शकतात. विधानसभा विसर्जित करणे, संविधानाच्या 174 कलमामध्ये राज्यपाल विधानसभा विसर्जित करू शकतात. अध्यादेश जारी करणे बरोबर 213 कलमानुसार राज्यपालांना अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. डी विधान चुकीचं आहे, मंत्रिमंडळ बरखास्त करणे हा राज्यपालाचा कायदेविषयक अधिकार नाही. माझ्या मतानुसार हा राज्यपालाचा स्वविवेक अधिकार आहे. त्यामुळं डी पर्याय चुकीचा आहे. ए, बी आणि सी हे 3 पर्याय बरोबर आहेत. त्यामुळे उत्तर जाईल पर्याय क्रमांक 1, ए, बी आणि सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारताच्या संसदेने 2001 मध्ये कायदा करून कोणत्या वर्षापर्यंत मतदारसंघाची पुनर्रचना केली जाणार नाही अशी तरतूद केली आहे, तर परंतु 2026 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये एखाद्या विधेयकावरून मतभेद असतील तर संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावतो, त्याचं उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती. भारतीय संविधानाच्या 108 कलमामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक या संदर्भात तरतूद आहे. संयुक्त बैठक 108 कलमानुसार राष्ट्रपती बोलवतात, मात्र संयुक्त बैठकीचे अध्यक्ष लोकसभेचे अध्यक्ष असतात, एवढंच लक्षात ठेवा. नेक्स्ट. राज्यपालाच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीलपैकी कोणत्या मॉडेलचा स्वीकार केला, तर राज्यपाल हे पद केंद्राकडून नियुक्त केले जातं. ही संकल्पना आपण कॅनडा देशाच्या संविधानावरून घेतलेली आहे. संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात, कलमात भारत म्हणजे भारत राज्याचा संघ असेल असा उल्लेख केलेला आहे, तर दादानो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. भारतीय संविधानाच्या कलम क्रमांक 1 मध्ये इंडिया अर्थात भारत राज्याचा संघ असेल अशी तरतूद केलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जातं पर्याय क्रमांक 1. राज्यघटनेसंदर्भात मुख्य परीक्षेमध्ये एकूण 15 प्रश्न विचारलेले होते. ज्याही व्यक्तीने माझे क्लास सविस्तर केलेले असतील, सर्व लेक्चर बघितलेले असतील, तर माझ्या मतानुसार या 15 पैकी कमीत कमी त्याचे 13 प्रश्न 100% बरोबर येणार म्हणजे येणार. आपण इथं थांबतोय. जय हिंद.